सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 6 फेब्रुवारी आणि आत्ताचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स लाडकी बहीण योजनेविषयी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच जो कोणी नवीन असेल तो सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज एकूण 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि ₹2100 हप्ता जो आहे तो महिलांना मिळणार आहे. चला तर कोणते जिल्हे आहेत ते जिल्हे आज पैसे वाटप होणार, सोबतच कोणत्या अशा महिला असणार आहेत ज्यांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये आलेलं आहे आणि त्यांनाच हे पैसे जे आहे ते 8वा हप्ता मिळणार आहे. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी मिळतील. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 आत्ताची सर्वात मोठी अपडेट्स आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. आज 8वा हप्ता महिलांचा वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिला पात्र असणार आहेत. त्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत. काही नवीन नियमसुद्धा आलेले आहेत. संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया. फक्त तुम्ही एक म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश जे आहे ते आलेले आहेत, कारण की 15 फेब्रुवारीला जो आहे तो वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. आता भरपूर महिला विचारतील, सर वचनपूर्ती सोहळ्याचं काय महत्त्व? तर वचनपूर्ती सोहळा अशा पद्धतीने पार पडतो, जेव्हा वचनपूर्ती सोहळा असतो त्याच्या 10 दिवस अगोदरच पैसे वाटप करणे जे आहे ते चालू होत असते, जे की आतापर्यंतचे मागील संपूर्ण रेकॉर्ड आहेत असे तुम्ही म्हणू शकता. तर 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आलेले आहे आणि 15 फेब्रुवारी हा वचनपूर्ती सोहळा पुण्यामध्ये पार पडणार आहे. आणि त्याविषयी मोठी अपडेट्स म्हणजे लाडक्या बहिणींनो, तर वचनपूर्ती सोहळ्याच्या काही दिवस अगोदर म्हणजे आजपासून पैसे वाटप करणे सुरू झालेले आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती असेलही नवीन बजेट जे आहे ते आलेले आहेत आणि त्यामुळे हप्ता वाढसुद्धा बहिणींची झालेली आहे. म्हणजे डायरेक्ट 2100 हप्ता वाढणार आहे मार्चनंतर. आता कोणत्या महिलांना मिळणार त्या अटी ज्या आहेत त्या संपूर्ण पार करणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. महिलांना आतापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. ज्या काही महिलांना 7वा हप्ता मिळाला नसेल त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्याकडे आलेली आहे त्या महत्त्वाचे अपडेट्स ती जाणून घेऊया. महिलांना 6वा आणि 7वा हप्ता म्हणजे ₹3000 जे आहे ते मिळालेले नाही, तर अशा महिलांसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ते 3000 अधिक तुम्हाला ₹2100 जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचे मिळणार आहेत. असे मिळून तुम्हाला जवळपास ₹4100, परंतु ₹2100 जो हप्ता आहे तो मार्चनंतर डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्याचे सुद्धा ₹1500 मिळणार आहेत. असे कुठलेही व्हिडिओ तुम्ही बघता, त्यामुळे ₹2100 असं काहीही आलेलं नाही आहे. फक्त हप्ता हा मार्चपर्यंत ₹1500 ठरवण्यात आलेला आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल अदिती तटकरे यांचे वाक्य. त्यामुळे बऱ्याच महिलांना अशी शंका आहे की आमचा हप्ता बंद होणार का? असे काहीही होणार नाही. फक्त त्या अटीस तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. आज 6 फेब्रुवारीपासून तुम्हाला कोणत्या नियम अटी पूर्ण करायच्या आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणारे आपले जे खाते आहे ते चालू असणे गरजेचे आहे. तर आतापर्यंत काही महिलांना ₹10,500 मिळालेले आहेत. तुम्हाला किती मिळाले ते देखील तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. तर आता 8वा हप्ता मिळणार तर आहेच, परंतु नियम व अटी तुम्हाला पूर्ण करावयाच्या आहेत. त्याला पर्याय नाही. तर यामधील पहिली नियम अट म्हणजे तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. फक्त लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल किंवा असेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरत्र राजीव गांधी योजना असेल, तर त्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेचा अंतर्गत जर तुम्हाला 1500पेक्षा जास्त निधी मिळत असेल, तर तुमचे अर्ज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाद होणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि तसेच दुसरी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि आपण हे बघणार आहोत, जे की आपल्याला
सर्व सबस्क्रायबरला नक्कीच माहीत आहे, कारण आता अपडेट सुरुवातपासून सर्वात अगोदर देत आलेलो आहे. त्यामुळे बघा, बँकेला आधार कार्ड लिंक करणे, सर्व गोष्टी अप टू डेट ठेवणे आणि तुमची बँकेला स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करणे, या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या असतील तर मग मात्र तुम्हाला टेन्शन नाही, तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे. आता तिसरी आणि चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरते, कारण की या अटीमध्ये समावेशक आहे, ते म्हणजे आर्थिक उत्पन्न. जर तुमचं आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्ही या योजनेतून बाद केल्या जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचं आणि महत्त्वपूर्ण अपडेट, तुमच्याकडे म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. ते जर असेल तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. उत्पन्नाचा दाखला काढण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर हे छोटे-मोठे नियम आहेत, जे तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला लगेचच लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो मिळणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ते म्हणजे आज मुख्यमंत्री जी बैठक होणार आहे ती पार पडलेली आहे, आणि ही बैठक पार पडल्यामुळे आजपासून महिलांना हप्ते जे आहे ते वाटप सुरू झालेले आहे. परंतु आपण वरती ज्या अटी सांगितल्या, ज्या अटी महिला पूर्ण करतील त्याच महिलांना 8वा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता एकूण 12 जिल्हे होते मित्रांनो, तसेच लाडक्या बहिणींनो, परंतु त्यापैकी 10 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, आणि या 10 जिल्ह्यांमध्ये आज डायरेक्ट पैसे जमा होऊन जाणार आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि 2 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे थोडे उशिरा येऊ शकतात, म्हणजेच 4 ते 5 वाजल्यापासून या दरम्यान शेवटचे जिल्हे आहेत. असे मिळून 12 जिल्ह्यांची यादी आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे यादी संपूर्ण लक्षपूर्वक ऐकायची. जर जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर खाली कमेंट्समध्ये करून सांगायचं बघा, जेणेकरून इतरांना सुद्धा नक्कीच मदत होईल. चला, आता 10 जिल्ह्यांची यादी आपण अगोदर जाणून घेऊया. जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया आणि इतरही गोष्टी जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम सुरुवात असणार आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता अहिल्यानगर. आज हप्ता जो आहे तो 8वा हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे, कारण की याच्या अगोदर इतर जिल्ह्यांमध्ये आता असे होते हप्ते वाटप, आणि आज अहिल्यानगर सर्वात अगोदर आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना दुसरा आवडता जिल्हा तो म्हणजे बीड. त्याच्यानंतर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, सोबतच इकडे कोकण पट्टीकडील सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबारसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. आणि सोबतच नागपूर या जिल्ह्यांच्या शेजारीचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. या ठिकाणी अशा प्रकारचे 8 ते 10 जिल्हे आहेत. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या. इतर राहिलेले 2 जिल्हे म्हणजे जालना आणि परभणी. तर अशा पद्धतीने एकूण 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. तुम्ही फक्त चेक करत राहा, तुमच्या अकाउंटला आज पैसे जे आहे ते डायरेक्ट येणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. परंतु त्या अटी तुम्ही पार करणे गरजेचे आहे. आता फक्त 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. या 3 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला नो टेन्शन मित्रांनो. तसेच लाडक्या बहिणींना डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुम्हाला पैसे मिळूनच जातील. चला, तर या 3 बँका कुठल्या आहेत ते आपण बघूया. सोबतच या 8 बँकांचं काय विषय आहे ते देखील आपण माहिती करून घेऊया. तर पहिली सर्वात आवडती बँक आहे ती म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे आपली पोस्टाची बँक मित्रांनो. तसेच लाडक्या बहिणींनो, त्यामध्ये जर तुमचे खाते असेल आणि 1 वर्षापेक्षा जुने खाते असेल तर त्याला तुम्ही काही आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस म्हणजे त्याची एक KYC करायची आहे, ते तुम्हाला करायचे आहे वर्षातून एकदा. अजून खाते असेल तर त्यामुळे ती KYC केली आहे का नाही चेक करायची आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मग तुमच्याकडे खाते जे आहे ते तुमचे ॲक्टिव्ह असणार आहे. आणि त्याच्यानुसार दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जे की सर्वांचे आवडते आहे. सर्व महिलांचे, लाडक्या बहिणींचे खाते त्या बँकेमध्ये आहे. त्यामुळे जर पहिली बँक तुम्हाला सांगितली इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तसेच नंतर SBI यामध्ये, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक, तसेच या बँकेमध्ये जे आहे ते पैसे लवकरात लवकर क्रेडिट होत असतात, कारण की थोडेसे यांचे आधार कार्ड भरपूर महिलांचे लिंक आहेत. आणि इतर बँकांचं काय, तरी 8 बँका वगैरे करण्यात, इतर बँकांचं काय, युनियन बँक, ICICI बँक, HDFC बँक असेल, बंधन बँक, ॲक्सिस बँक, ओव्हरसीज इंडियन बँक,
जरी या खाते असेल तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, परंतु तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असायला पाहिजे. जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला 8वा हप्ता जो आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला खात्यावर जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. ती म्हणजे 3,680 कोटी फक्त लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. इतर यातले एकही रुपया कुठे जाणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना आधी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या 4 ते 5 अटी जे आहे ते पूर्ण करणे गरजेचे आहे. तर हा पैसा फक्त तुमचाच आहे, इतर कोणाचाही नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका आणि फक्त तुम्ही एक सर्व गोष्टी ज्या व्यवस्थितरित्या समजून घेत जा. आणि ही जी रक्कम जी आहे ती मंजूर ऑलरेडी झालेली आहे. चेकसुद्धा महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळे 8व्या हप्त्याचे वाटप नियोजन जे आहे ते जवळपास 70 ते 80% पूर्ण झालेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तसेच ह्या ज्या अटी आहेत त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला 8वा हप्ता येण्यास कुठलीही अडचण होणार नाही. फक्त बँकेचे जे व्यवहार आहे ते चालू असणे गरजेचे आहे. तर ही जे आहे नवीन अपडेट्स होती, हे तुम्ही जाणून घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच लाडक्या बहिणींनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.